आयुष्यामध्ये कधीच आजारी पडायचे नसेल तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक गोष्ट सर्वांत मौल्यवान असते आणि ती म्हणजे आरोग्य. पैसा, संपत्ती, यश, नाती या सगळ्यांना अर्थ तेव्हाच असतो जेव्हा शरीर आणि मन दोन्ही निरोगी असतात. आरोग्य बिघडले की आयुष्याची गती थांबते, विचारशक्ती कमी होते आणि भविष्यावरही त्याचा खोल परिणाम होतो. म्हणूनच आरोग्य हीच खरी संपत्ती असे म्हटले जाते. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपण आरोग्याची किंमत ते बिघडल्यावरच समजून घेतो. आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या सवयी, चुकीचा आहार, ताणतणाव आणि निष्काळजीपणा यामुळे लहान-सहान गोष्टी हळूहळू मोठ्या आजारात रूपांतरित होतात. आपले शरीर हे एक यंत्र आहे आणि त्याची योग्य देखभाल केली तरच ते दीर्घकाळ साथ देते. रोजच्या सवयींमधूनच आरोग्य घडतं किंवा बिघडतं. उदाहरणार्थ पाणी पिण्याची सवयच घ्या. अनेक लोक सतत फ्रीजमधील बर्फासारखं थंड पाणी पितात. क्षणिक ताजेतवाने वाटलं तरी हे पाणी पचनसंस्थेसाठी घातक ठरू शकतं. माठात साठवलेलं पाणी शरीराच्या तापमानाशी सुसंगत असतं आणि ते पिण्याने पचन सुधारतं. पाणी पितानाही घाई करू नये. एका श्वासात पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, पण त्यामुळे छातीत जडपणा, वेदना आणि पचनाचा त्रास होऊ शकतो. पाणी नेहमी हळूहळू, थोड्या थोड्या घोटांनी पिणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं. आहार हा आरोग्याचा कणा आहे. आजच्या काळात साखर आणि मीठ यांचा अतिरेक सर्वसामान्य झाला आहे. जिभेच्या चवीसाठी आपण नकळत शरीराचं नुकसान करत असतो. साखरेचं प्रमाण कमी केल्याने मधुमेह, लठ्ठपणा आणि त्वचेच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. मिठाबाबतही हेच लागू होतं. पांढऱ्या मिठाऐवजी काळं मीठ वापरण्याची सवय लावली तर पचन सुधारतं आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी होतात. दही, ताक, सॅलेड यांसारख्या पदार्थांमध्ये थोडंसं काळं मीठ वापरल्याने चवही टिकते आणि आरोग्यालाही फायदा होतो. सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाचं आरोग्य अवलंबून असतं. सकाळी उठल्यावर हिरव्या गवतावर अनवाणी चालण्याची सवय डोळ्यांसाठी आणि मनासाठी खूप लाभदायक ठरते. निसर्गाशी थेट संपर्क साधल्याने डोळ्यांची थकवाण कमी होते आणि दृष्टी सुधारण्यास मदत होते. सकाळी उपाशीपोटी योग्य फळांचं सेवन केल्याने शरीराला आवश्यक पोषक द्रव्य मिळतात. उदाहरणार्थ पपई उपाशीपोटी खाल्ल्यास पचनसंस्था मजबूत होते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. झोप ही देखील आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. रात्री पूर्ण अंधारात झोपल्याने मेंदूला योग्य विश्रांती मिळते आणि मानसिक तणाव कमी होतो. सतत उजेडात किंवा मोबाईल, टीव्ही सुरू ठेवून झोपण्याची सवय हळूहळू डिप्रेशन, अस्वस्थता आणि झोपेच्या समस्या निर्माण करू शकते. सकाळी उठताच मोबाईल हातात घेणं ही आजकालची सवय झाली आहे, पण यामुळे डोकेदुखी, चिडचिड आणि मानसिक थकवा वाढतो. दिवसाची सुरुवात शांतपणे मोबाईलपासून थोडं दूर राहून केली तर मन अधिक प्रसन्न राहतं. लहान-सहान सवयींचा देखील आरोग्यावर मोठा परिणाम होतो. उदाहरणार्थ दातांनी नखे कुरतडण्याची सवय अनेकांना असते. ही सवय केवळ अस्वच्छच नाही तर डोळ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम करू शकते. केसांची निगा राखणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. रोज केस धुण्याने केस गळती वाढू शकते, कारण यामुळे टाळूवरील नैसर्गिक तेल निघून जातं. सकाळी उठल्यावर हलक्या हाताने केस विंचरल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि केस मजबूत होतात. आहारामध्ये काही साधे बदल केल्याने अनेक समस्या दूर होऊ शकतात. टोमॅटो सूप, पुदिन्याचं सेवन, आल्याचं पाणी, गूळ यांसारख्या गोष्टी योग्य प्रमाणात घेतल्यास वजन नियंत्रणात राहतं, पचन सुधारतं आणि त्वचा तसेच डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. मात्र कोणताही उपाय करताना अतिरेक टाळणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं, त्यामुळे जे एका व्यक्तीस फायदेशीर ठरतं ते दुसऱ्यास तसंच परिणाम देईलच असं नाही. मानसिक आरोग्य हा आजच्या काळात दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. सतत एकटेपणात राहणं, लोकांपासून दूर राहणं यामुळे हळूहळू मनावर परिणाम होतो. भूक न लागणं, वजन कमी होणं, अस्वस्थता, डोकेदुखी, पोटदुखी ही केवळ शारीरिक नाही तर मानसिक लक्षणेही असू शकतात. त्यामुळे कुटुंब, मित्र यांच्यासोबत वेळ घालवणं, संवाद साधणं, आवडत्या छंदांमध्ये स्वतःला गुंतवणं हे मानसिक आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. संगीत, नृत्य, योग, ध्यान यामुळे मनाला मोठा आधार मिळतो. जर एकटेपणाची भावना तीव्र होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे कमजोरीचं लक्षण नसून शहाणपणाचं लक्षण आहे.
स्त्रियांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. मासिक पाळीतील अनियमितता, सतत पोटदुखी, अपचन, उलट्या, शौचास अडचण यांसारखी लक्षणं हलक्यात घेऊ नयेत. काही वेळा ही लक्षणं गंभीर आजारांची पूर्वसूचना असू शकतात. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास मोठा धोका टाळता येतो. त्याचप्रमाणे नवजात बालकांच्या बाबतीत योग्य जीवनसत्वे, आईचं दूध आणि कोवळा सूर्यप्रकाश यांचे महत्त्व खूप मोठे आहे. बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकास जलद गतीने होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आजच्या आधुनिक सुविधांनी आयुष्य सोपं केलं असलं तरी त्याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत आहे हे विसरून चालणार नाही. सतत वाहनांचा वापर, लिफ्ट, कमी हालचाल यामुळे शरीर जड होतं. शक्य तिथे चालणं, पायऱ्यांचा वापर करणं, हलकी-फुलकी शारीरिक हालचाल करणं यामुळे शरीर लवचिक राहतं, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. शेवटी एवढंच लक्षात ठेवा की आरोग्याची काळजी ही एका दिवसाची गोष्ट नाही, तर ती रोजच्या सवयींमधून घडणारी प्रक्रिया आहे. लहान लहान बदल, योग्य आहार, पुरेशी झोप, सकारात्मक विचार आणि नियमित हालचाल यांचा संगम म्हणजेच निरोगी आयुष्य. शरीर आपल्याला आयुष्यभर साथ देतं, त्यामुळे त्याचं ऋण फेडण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याची योग्य काळजी घेणं.